तर सोलापूर शहरातल्या अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये सध्या मोठमोठाले खड्डे पडले. तर रस्त्यावरच्या या खड्ड्यांविरोधात आता जैन अल्फांनी आवाज उठवलेला आहे आणि झी 24 तासचे हे जैन अल्फा प्रतिनिधी बनून या मुलांनी महानगरपालिकेकडे खड्डे बुजवण्याची विनंती केलेली आहे. तर आपण पाहूया झी 24 जैन अल्फांनी घेतलेला हा खड्ड्यांचा आढावा. मित्रांनो, मी आता आहे होडगी रोड आणि मंजरेवाडी या परिसरात तुम्ही पाहू शकता भरपूर खड्डे झालेले आहेत. वयस्कर लोकांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना याचा खूप त्रास होतो. इथे खड्डे आहे आणि तिथे छोटे छोटे खड्डे आहेत. मध्यंतरी हे खड्डे बुजवण्यात गेले होते, पण कसं डांबरी फक्त त्यात घातलेलं होतं, त्यामुळे परत एकदा खड्डे पडलेले आहेत. जेव्हा पाऊस येतो तेव्हा इथे खूप पाणी साचतं आणि पाणी साचल्यामुळे खड्डे किती खोल आहेत ते कळत नाही आणि त्यामुळे नागरिक खड्ड्यातून गाडी घेतात आणि ते चिखल विद्यार्थ्यांच्या किंवा नागरिकांच्या अंगावर पडते आणि त्यांचं जे काही कपडे आहेत ते घाण होतात. माझ्यासोबत आता काही विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत, त्यांना विचारूयात की तुम्हाला काय काय त्रास होतोय. तुम्ही रोज शाळेला जाता, मग कसं जाता? सायकलवर जातो. तुम्हाला त्रास होतो का खूप? होतो की. तुमच्या शाळेजवळ पण खूप खड्डे आहेत आणि इथे खूप खड्डे आहेत, त्यामुळे खड्डे बुजवायला पाहिजेत का? पाहिजे की. आता तू दीदी रोज चालत जातेस शाळेला, तर तुला खड्ड्यांचा त्रास होतो का? हो, होतो. खूप त्रास होतो. हो. तर पहा मित्रांनो, या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप त्रास होतोय खड्ड्यांचा. तर मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करते की हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत आणि आम्हाला सहकार्य करावे. कॅमेरामॅन सोनू भैया सोबत मी आराध्या परशुराम कोकणे, झी 24 तास, सोलापूर.